नमस्कार, मी सचिन खुटवळकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या सगळ्याच घडामोडी सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. राज्यात येत्या फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांची सर्वपक्षीय प्रतिनिधींसोबत बैठक. ज्येष्ठांसाठी पोस्टल बॅलेटचा पर्याय. आदिवासींच्या विकासासाठी भाजपकडूनच सर्वाधिक प्रयत्न. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा दावा. परवरीत ट्रायबल भवनाची पायाभरणी. सेंट जासिंतो बेटावर ध्वज फडकावण्यास स्थानिकांचा नौदलाला विरोध. बेट ही आमच्या पूर्वजांनी राखलेली खासगी मालमत्ता. बेटावर नौदलानं हक्क गाजवू नये, स्थानिक आक्रमक. पर्यटक टॅक्सींना ॲप आधारित मीटर बसवा. बस मालक संघटनेचे नेते सुदीप तामणकर यांची मागणी. डिजिटल मीटर रद्द करण्याचा पुनरुच्चार. कोविडमुळे कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या 54 कुटुंबांना सानुग्रह अनुदानाचं वाटप. प्रत्येकी 2 लाख रुपयांची रक्कम कुटुंबियांच्या खात्यात जमा. कुटुंबांना भविष्यातही मदत करणार, मुख्यमंत्र्यांकडून दिलासा. आणि राज्यभर नागपंचमीचा सण उत्साहात. केरी सत्तरीत घरात घुसलेल्या सापाची सर्पमित्राकडून नैसर्गिक अधिवासात रवानगी. आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात दिव्यांग आणि सिनियर सिटीजनसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्याचप्रमाणे कोविडच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील एका मतदान केंद्रावर विधानसभेच्या निवडणुकीवेळी फक्त 1000 मतदारांची मर्यादा असणार आहे. शुक्रवारी पणजीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसोबत या संदर्भात बैठक घेतली. आज आम्ही पॉलिटिकल पार्टीज जे आसा रिकॉग्नायज तांची मिटींग घेतलेली की तांकां समृद्धी योजना फ्रोड्स जे आसा तांचे विशीं म्हायती दिवपाक. कारण आमचे पब्लिकेशन ऑफ इंटिग्रेटेड ड्राफ्ट इलेक्शन रूल जो आसा तो 1 नोव्हेंबराक पब्लीश जाता आनी ताच्या पयलीं प्री रिविजन एक्टिविटीज ज्यो आसा आमच्यो हावस टू हावस सर्वे आनीक बाकीचे रॅशनलायजेशन ऑफ पोलीस स्टेशन बी त्यो एक्टिविटी ऑलरेडी आमच्यो इन प्रोग्रेस आसा. आनीक त्या खातीर तांची म्हायती दिवपाक कारण प्रत्येक जे आमी स्टेज करतात रायट फ्रॉम रिविजन ऑफ रुल्स टील इलेक्शन प्रोसेस पॉलिटिकल पार्टी ज्यो आसा तांकां आमी कॉन्फिडन्सान घेवपाक शकता आनी तांकां प्रत्येक स्टेजीर तांकां म्हायती दिवपाक शकता. तशेंच आज आमी तांकां सांगलां की जे पर्सन विथ डिसेबिलिटी जे आसा तांकां पोस्टल बॅलेट आमी फॅसिलिटी दितात. तशेंच 80% जी एज सिनियर सिटीजन आसा 80% तांकां इलेक्शन कमिशनान पोस्टल बॅलेट जे आसा ती फॅसिलिटी दिल्या आनी त्या विशीं तांकां म्हायती दिल्या. फस्ट टायम आमी जे डिसेबल जे आसा तांकां आमी PWD म्हणटा पर्सन विथ डिसेबिलिटीज आनी 80+ एजीचे जे लोक आसा सिनियर सिटीजन तांकां पोस्टल बॅलेट पेपराची सुविधा आमी ओपन करून. तितून कितें आसा की पूण जी PWD आसा तांकां 40% तरी डिसेबिलिटी आसपाक जाय. सो तांकां एंटायर प्रोसेस की तांकां घरा कडेन वचून आमी बॅलेट पेपर दितले तांचो करेक्टी करतले. पूण हें ऑप्शनल आसा, इट इज नॉट कंपल्सरी की ताका ऑप्शन आसा तांणी पोलीस स्टेशन वचून तें वोटींग करपाचें किंवा घरा कडच्यान करपाचें. ती मदली कारण आतां डिटेल आमी वर्कआवट करतात पूण रफली आमी एक टीम करतले, व्हिडियोग्राफी आसतलें आनी सगळी सिक्रेसी तातूंत भितर आसतली. PWD खातीरच स्पेशल कॅम्प ऑर्गनायज केले. 16 तारखेक आशिलो हॉस्पिटल म्हापसा आनी 17 तारखेक ऑस्पिशियल हॉस्पिटल मडगांव. हातूंत भितर आमी कितें केलां की ऑलरेडी आयडेंटिफाय केल्यात आमी PWD वर्कर्स इलेक्टेड जे आसा तांकां आनी तांकां थंय आमी सर्टिफिकेट दितले तांकां 40% किंवा एबोव जे तांकां हें आसा डिसेबिलिटी तांकां पोस्टल बॅलेट जी आसा फॅसिलिटी तांकां मेळटली. आनी त्या खातीर तांकां ऑलरेडी आमी एसेसमेंट केलां आनी तांकां ह्या आमी कॅम्पांनी व्हरतले आनी जे तांचो मेडिकल बोर्ड आसा ते तांकां सर्टिफिकेट इश्यू करतले. दर म्हयन्याक मिटींग जातले पॉलिटिकल पार्टी? हय, तांचे कडेन आमी प्रत्येक म्हयन्याक आमी इंटरेक्शन करपाक सोदता. कारण आतां कितें आसा रायट फ्रॉम आतां रिविजन ऑफ रुल्स आमचे हें स्टार्ट जालां जे फायनल रोल जानेवारी पर्यंत जातलो. सो प्रत्येक स्टेजीर तांकां आमी कॉन्फिडन्सान घेवन कितें कितें प्रोग्रेस आसा किंवा नव्यो ज्यो गायडलायन्स आसतल्यो इलेक्शन कमिशनाच्यो त्यो आमी तांकां सांगपाक सोदता. आतां गोंयांत रजिस्टर्ड पार्टी कितले आसा? रजिस्टर्ड पार्टी नॅशनल पार्टीज आनीक लोकल पार्टी आसा. कितले आसतले? आनी 4 आयिल्ले न्ही.
आज आयले 4 पार्टी आयले. हय. तुम्ही किती काँग्रेस आयिल्लो, BJP आयिल्ले, MGP आनी गोवा फॉर्म. तुम्ही कितल्या पार्टींक आपयल्ले बीन अशें? आमी जे रजिस्टर्ड आसात तेंका सगळे आपयले. कितले आसा त्यो रजिस्टर? 7 पार्टींक आसा. आनी फायनल पब्लिकेशन ऑफ जो रोल येतलो तो 5 जानेवारी. देशातील आणि राज्यातील आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सर्वात जास्त काम भाजपनंच केल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणालेत. नव्या प्रस्तावित ट्रायबल भवनची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडली. यावेळी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप आणि आदिवासी समाजाचे इतर नेते उपस्थित होते. हे जे हांगा हॉस्टेल प्रोजेक्ट जाता 1997 साकून आमी खटपट करताले, ताका आयज खंय तरी मूर्त स्वरूप येता. डॉक्टर आमचे प्रमोद सावंत आसा हेंचे जेन्ना आमी आयकले ट्रायबल दिसा भितर स्वता तेणी जाहीर केलें की ह्या भवनाच्या कार्यक्रमाक फावंडेशन सुद्दां आपूण येतलो. वाद विवाद खूब आसताले, त्या बद्दल आमकां इल्लोय दुबाव ना. आमचे कन्सल्टंट हांगा समोर आसात, तांच्यांनी एग्री केला. विथिन 2 आपने बोला कि 2 साल में ये प्रोजेक्ट हम पूर्ण करेंगे. उनके लिए भी थोड़ा तालियां होना चाहिए. मनीस जर पॉझिटिव्ह जर आसलो जाल्यार म्हाका दिसता कितेंय करपाक शकता. आनी म्हज्या डिक्शनरीन हांव सातत्यान सांगत आयिल्लो आसा, इम्पॉसिबल हो शब्द म्हज्या डिक्शनरींच्यान गाळून पडिल्लो आसा आनी केन्नाच ना हो शब्द ना. आनी म्हणूनच ज्या मनशाक ह्या समाजा खातीर कितें करीनशें दिसता त्यो काही गोष्टी आज संपूर्ण आमच्या सरकारी अधिकाऱ्यांक सुद्दां घेवन ह्यो सगळ्यो काही गोष्टीचेर आमी चर्चा केल्ली आशिल्ली. आनी नंतर ह्या गोष्टी कडेन आज आमी हो दीस आयिल्लो आसा. हे दिसा खातीर एक खूब महत्व आसा. आनी ह्या पाठार जो आसा, हो वाठार जो आसा, ज्या लागसरूच आमची गोंयची विधानसभेन आसा, ह्याच विधानसभेत आज म्हजे बरोबर काणकोणच्यान सांग्या वयल्यान ह्या सभागृहांत महिला आसात, म्हज्यो भगिनी आसात. हे ट्रायबल डिपार्टमेंट जावचें म्हणून आंदोलन करचें पडलें, प्रखर आंदोलन करचें पडलें. त्या आंदोलनाक म्हाका दिसता मानवी पूल खंयच्या एका राजकीय पक्षाक सुद्दां उलांडपा खातीर शक्य जालें ना, तें उटाच्या माध्यमांतल्यान शक्य जालें. आनी गोंयच्या विधानसभेंतलो त्या वेळार जो मुख्यमंत्री आशिल्लो आनी त्या वेळाचे सगळे जे आमदार जे आशिल्ले, मंत्री जे आशिल्ले, तांकां भाग पडलें. ह्या गेटी कडेन येवन आमी तुमकां ट्रायबल डिपार्टमेंट करून दितात, सेटअप करून दितात अशें लेखी आश्वासन आमकां दिवचें पडलें. ट्रायबल भवनाचो उपयोग कितें जातलो, आमी कशा पद्दतीन म्हणजे समाजाच्या विविध घटकां खातीरय बी ते ट्रायबल भवन वापरतले. सांग्या, केपें, काणकोण पासून सुर्ला पर्यंत या सगळ्या समाजातल्या भुरग्यांक ह्या ट्रायबल भवनाचो कसो उपयोग जातलो फुडाराक, हो ताणें आपल्या भाशणांतल्यान निव्वळ सगळ्यांच्या मुखार दवरलो. आनी खरोखरूच हे ट्रायबल भवन जेन्ना 2 वर्सांनी पुराय जातलें तेन्ना खरोखरूच समाजाच्या विविध घटकां खातीर ते उपयोगी येवचें. आनी त्या परत एकदा उक्तावण सुवाळ्याक हांवूय आसचो, गोविंदूय आसचे आनी तुमीय सगळे जाण आसचे हे देवा लागीं मागता, जेणे करून आमी तेजो मोठ्या दबाज्यान ताजे अशाच पद्दतीन आनी हाज्याय पेक्षा चड संख्येन म्हणजे गोविंदाक आज खंत आसली, सगळ्या लोकांक आफोवपाक शकलो ना, पण जेन्ना वेळार प्रोजेक्ट पुराय जातलो तेन्ना मोठ्या अभिमानांत आमी ह्याच व्यासपीठा वयल्यान त्या वास्तूत खूब मोठ्या अभिमानान सांगपाक शकतले की आयज पर्यंत ह्या समाजा खातीर म्हणजे ह्या मागासलेल्या समाजा खातीर फुडें काडपा खातीर सदोदीत भारतीय जनता पार्टीच्या सरकारात वेळच्या वेळी केंद्रातल्या सरकारान आसतलें, राज्यातल्या सरकारान आसतलें, खंयसरूच फाटी पळोवंक ना. प्रकाश वेळीप हांच्यांनी उल्लेख केलो जे स्वर्गेस्त अटल बिहारी वाजपेयी हांचो आनी स्वर्गेस्त मनोहरभाई पर्रीकर हांचोय. कारण मुळात ट्रायबल समाजाचो दर्जो दिवपाचें काम हे अटल बिहारी वाजपेयीजी हांच्यांनी केलें तेन्ना केंद्रातल्या सरकारांतल्यान. आनी ताच्या उपरांत म्हणजे म्हाका दिसता ज्यो सगळ्यो येवजण्यो म्हणजे ट्रायबल डिपार्टमेंट आसतलें किंवा ट्रायबल डिपार्टमेंटा खातीर लागपी सगळ्यो मागीर ट्रायबल कॉर्पोरेशन आसूनी किंवा ST कमिशन आसूनी, ह्या माध्यमांतल्यान ही तिनूय म्हणजे ट्रायबल डिपार्टमेंट, कमिशन आनी कॉर्पोरेशन्स ह्या तिनूय हातूंतल्यान ह्या समाजाक कशा पद्दतीन शैक्षणीक दृश्ट्या आसतलें, आर्थीक दृश्ट्या आसतलें, प्रगती पथाचेर व्हरपा खातीर जे जे कितें करप शक्य आसा सरकाराच्या वतीन ताची सुरवात म्हणजे मनोहरभाईंच्या काळातूय जाली. ही खरोखरूच अभिनंदनाची गजाल आसा. कोविडमुळे घरातील कर्त्या माणसाचा मृत्यू झालेल्या 54 गरजू कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मंजुरी पत्र प्रदान केली. या सर्व 54 जणांच्या बँक खात्यात हे 2 लाख रुपये सरकारनं जमा केलेत. या कुटुंबांना सरकार पुढील काळातही आवश्यक ती मदत करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणाक आपलो बापूय गेलो, कोणाचो चलो गेलो, कोणाचो भाव गेलो, कोणाची बहीण गेली, अशे कितलेशेच
आमी एज ग्रुप जर पळयत जाल्यार काही जाण तर यंग एज ग्रुपांतले गेले. काही जाणांची ही वचपाची वेळी नाशिल्ली, म्हणजे ताच्या पयलींच कदाचित ही कोविडांतली महामारी जी आमी उलयतानाय म्हणटा, कोविडांतली महामारी जर येवंक नासली जाल्यार तो वयचो नाशिल्लो. ताका हें दुयेंत जावं ना, कोवीड जावं नाशिल्लो जाल्यारूय बी तो इतक्यांत वयचो नाशिल्लो आनी कितलींशींच वर्सां जगूं शकतालो आसलो. तो कसो गेलो, ताका कारणां कितें हितून हांव वचना, वेगवेगळ्या पद्दतीचे आसतले. बट गोंय सरकारच्या वतीन आमी पुराय सुरवाती पासून, म्हणजे हांव मुद्दामून सांगतालो की भिवपाची गरज ना, आनी बऱ्याच जाणांनी ह्या विशयाचेर टिकाय केली आसतली. बट राज्याचो मुखेली म्हणून पुराय राज्यांतले लोक हे म्हज्या फॅमिलींतले लोक, हे म्हाज्या खातीर म्हजे भाव, म्हजे भयणी, आनी एखाद्याच्या घरांत एखाद्याचे कितें वायट प्रसंग येवप तेन्ना तो म्हाका म्हज्याच घरांत येयल्ल्या सारको दिसता. म्हणून तर म्हणजे प्रत्येकाच्या घरांत जेन्ना एखादो वायट प्रसंग जालो तेजें जर सांतवण करपाक वयतले आसत जाल्यार तितकेंच वायट म्हाकाय दिसता. म्हणून आयच्या दिसा हांव चड न उलयता, फक्त हांव एकच सांगतलो की पुराय म्हणजे आमी आयुश्यभर जरी तुमकां पावोवंक शकले ना, म्हणजे आमच्यात मदत 2 लाखाची मदत ही अल्प मदत आसतली म्हाका खबर आसा. म्हणजे तेजें पुराय कॉम्पेन्सेशन आमी तो जे कितें करतलो तितकें भरून घेवपाक शकना. पण एक गजाल निश्चितूच आसा, सरकाराची म्हणजे कोवीड डेथ जाल्ल्या सगळ्या लोकांच्या बाबतीत हांवें विचारूय केला. खरें म्हणटा आमचे कावन्सिलर्स आनी बाकीच्या सगळ्यांच्या मार्फत तांच्या फॅमिलीं कडेन संपर्क करप सुरू आसा. आमी एक तांकां ट्रेनींग आनी ऑर्गनायजूय दिला, म्हणजे जो सपोर्ट सरकारा कडल्यान इन फ्युचर ह्या फॅमिलींक दिवप शक्य आहा. म्हणजे आमी 2 लाख रुपया दिले आनी आमचें काम जालें अशें न्ही, तर त्या फॅमिलीक मोरल सपोर्टाची गरज आसा. त्या फॅमिलीक म्हणजे आर्थीक आदाराच्या बरोबर जाका आमी म्हणटा की कावन्सिलिंगाची गरज आसा. तांकां खंय तरी कावन्सिलींग करपाक जाय, तांकां फॅमिली सपोर्ट दिवपाक जाय. तांची आमी काही जाणांची म्हणजे एक बाकीच्या देशभरची कितलीशींच भुरगीं अनाथ जाल्लीं आसा. देवसुयोगांत आमच्या राज्यांत फक्त म्हाका आतां पर्यंत नोट जाल्या तितून 2च भुरगीं ही अनाथ जाल्लीं मेळटा. आमी तांच्याय कडेन आमचें वेलफेअर डिपार्टमेंट हे सपोर्ट करून तांकांय सपोर्ट एक वेगळ्या पद्दतीन करतले. तुमचे सगळ्यांचे म्हणजे आमी म्हणटा हयात ना तांच्या आत्म्याक शांती लाभो. तुमकां आमच्या कडल्यान ज्या वेळार जी मदत जाय ती करपा खातीर हांव वैयक्तीक आनी म्हजें सोशल वेलफेअर डिपार्टमेंट जे सदोदीत म्हणजे वेलफेअर करपा खातीर किंवा लोकांक गरजवंतां पर्यंत पावपा खातीर सदोदीत जे तत्पर आसता ते हाज्याय फुडें अशाच पद्दतीन तत्परतेत काम करतले. जे कोण एलिजिबल आसा जेंच्यांनी खंयसरूय म्हणजे एखादो दुसरो जाता तितके बेगीन म्हणजे डॉक्युमेंट जरी हेवटेन तेवटेन जालो त्या खातीर हांवें डेथ रिपोर्टाचें सांगलें. डेथ रिपोर्ट हाडपा खातीर बरोचसो कदाचित उशीर लागता म्हणून थोड्या जाणांनी फॉर्म दिवंक ना. त्या खातीर तो डेथ रिपोर्ट मेळना सुद्दां जाल्यार तांच्यांनी फॉर्म सबमीट करचे. आमी व्हेरिफिकेशन गोवा मेडिकल कॉलेज हांच्या बरोबर ते कोवीड डेथान ताजें नांव आसा काय ना किंवा सुपर स्पेशालिटी हाच्या बरोबर आसा काय ना हें व्हेरिफिकेशन करून घेता आनी मागीर ताजो फॉर्म सँक्शन करून दिता. जेणे कोणी जाता तितके बेगीन ते फॉर्म सबमीट करचे. दुसरें बरेचशे आनी एक कन्फ्युजन लोकां मदीं आसा, म्हणजे आमी फॅमिलींत एकट्या खातीर म्हटलेलें, बट जर 2 जाण भाव आसत जाल्यार त्यो 2 वेगळ्यो फॅमिली आसा. कारण तेज्यो 2 वेगवेगळ्यो फॅमिली आहा. कारण तेजी बायल आसतली, भुरगीं आसतली, हाजी बायल भुरगीं वेगळी आसतली. त्या खातीर एकाच घरांतले 2 वेगवेगळे भाव मॅरीड आसत जाल्यार तेज्यो 2 वेगळी फॅमिलीज आसा. त्या दोगूय जाणांनी वेगवेगळे ताजे जे कोण डिपेंडंट आसा तांच्यांनी फॉर्म भरचे, जेणे करून आमकां त्या दोगांय पर्यंत ते पयशे जे आसा हे त्यांच्या पर्यंत पावोवपा खातीर आमकां मदत जातले. पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचा अंश मिळाल्याच्या अहवालानंतर राज्यात खळबळ उडाली. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांची प्रतिक्रिया गोवन वार्ता लाईव्हनं जाणून घेतली. त्यांच्याशी संवाद साधलाय सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी. हो NIOचो रिपोर्ट आमी जेन्ना आयच्या न्यूजपेपराचेर आमी वाचलें बातमी तेन्ना आमी रोखडेच PWD आमचे प्रिंसिपल चीफ इंजिनियर आनी वॉटर सप्लायाचे चीफ इंजिनियर संतोष हेनी दोगांनी रोखडेच NIO कॉन्टॅक्ट केलो, नॅशनल इन्स्टिट्यूट. तांकां कॉन्टॅक्ट करतकीर तांकां रोखडें लेटर केलें PWDन. हेजो तुमी पेपराचेर जे न्यूजपेपराचेर जो रिपोर्ट पब्लीश केला हें कितें कशें, म्हणजे तेन्ना रोखडेच तेणी रिप्लाय दिला. हे पळय NIO रिप्लाय दिला आनी दिल्लीची एक संस्था त्यांनी हे NIO दिल्लीचे संस्थेक हो रिपोर्ट दिल्लो. तेंच्यांनी हो रिपोर्ट मागलो. ते रिसर्च चालू आसा, हांगचेच न्ही पुरे देशाचे रिसर्च चालू आसा ना म्हणना. पूण आमच्या PWDन जेन्ना तांकां लेटर केलें आयज
आणि त्यांनी रोखडेच रिप्लाय दिला आमकां जवळ जवळ 3:40 आतां PM 12 ऑगस्टाक आणि रिप्लायचेर बरयल्लें आसा हे जे वॉटर टेस्ट केल्लें आसा आमचे जे प्लांट साळावले डॅमार मागीर ओपा osnoड्या म्हणजे अंजुना डॅमाचें उदक osnoड्या हे सांगलेलें आसा तेजेर त्यांनी मेन्शन केल्लें आसा टोटली हांव हे तुमचे कडेन दितां कितें हें उदक जें आसा आनी मायक्रोप्लास्टीक कंटेन तितूर थोडे प्रमाणात आसा कितले पर्संटेज दिल्या पूण त्यांनी सांगलां हें जें पिवपा खातीर उदक हें आपूण बदलना अनसेफ आनी अनफीट हें ड्रिंकींग वॉटर गोंयाक आमी सप्लाय करता अशें आपूण कांयच बरोवं ना तेजेर आमच्या नजरे मुखार हाडलां NIO हेजेर आमी विचार करतले आनी बेगींतल्या बेगीन हेजें स्पश्टीकरण लोकां कडेन पावयतले ओके पिवपाक कांयच प्रॉब्लेम ना उदक आनी तरी सुद्दां आमी ह्या 2 दिसां भितर आमचे PWD डिपार्टमेंटाचे जे टॅक्निकल स्टाफ आसा म्हणजे आमचे इंजिनियर आसा हेजेर स्पश्टीकरण रोखडेंच म्हाजे कडेन पावयतले मुख्यमंत्र्या कडेन पावयतले आनी हेजेर आमी बेगींतल्या बेगीन स्पश्टीकरण दितले तशें कितें आसत जाल्यार तेजेर आमी तोडगाय काडटले पर्यटक टॅक्सींना ॲप आधारित मीटर बसवून ॲपच्या आधारे बिल देण्याची व्यवस्था अंमलात आणावी अशी मागणी खासगी बसमालक संघटनेचे नेते सुदीप तामणकर यांनी केली. डिजिटल मीटरपेक्षा हा पर्याय कमी पैशात अंमलात आणता येईल असा दावा तामणकर यांनी केला आहे. आमची प्रामुख्यान मागणी कितें आसलेली की जी ऑर्डर पळय हायकोर्टान दिल्या पळय ती आमी खंय थांब करून मागोवंक नासली खंय हायकोर्टाक चेंज कर किंवा तेचे स्टे खंयच मागनासतना आमचो क्लियर मुद्दो कितें आसलेलो की जी आमकां पळय पॅकेज दिता आतां कोविडाची पॅकेज खंय सरकारान वाटलेली फाटल्या दिसांनी सांगला तशें पळय जी पॅकेज दिता सगळो कॉम्बो दिता तो कॉम्बो आहा पळय तेचेर आमचो आक्षेप आहा 11,500 तो आमी कित्याक घेवप हो प्रश्न विचारून हायकोर्टा कडेन आमी मागणी केल्ली की आमकां खुबशा पर्याय उपलब्ध जाल्या ॲप मिटराचेर ॲप डेवलप जाल्या मिटरा प्रमाणे फंक्शनींग जाता ते मोबायल एप्लिकेशन्स आहात जे ॲप मिटरा प्रमाणे फंक्शनींग जाता आनी आमी अभ्यास केलो मेगा मेरू ओला उबेर सगळ्यो टॅक्सी ज्यो आहा महाराष्ट्रा कर्नाटका मागीर दिल्लीक आहा हांगा आमी फोन सगळ्यां कडेन इन्फॉर्मेशन काडलें तर थंय ऑल इंडिया ट्युरिस्ट व्हेकल ज्यो गाडयो आहा खंयच आख्खे इंडियेक मिटर बसयल्लो ना सगळे कडेन हे मोबायल एप्लिकेशन आहा किंवा ॲप जे आसा ते तेंच्यांनी सगळ्यांनी आपले कडेन सेव केल्ले आसा मोबायलाचेर आनी त्या प्रमाणे थंय मिटर फंक्शनींग जाता जर इन्सिस्ट केले जाल्यार कस्टमर म्हणजे कंज्युमर आनी कंज्युमराक रायट आसता की बील आपले बाबा ट्रॅव्हलिंग केला ते बील मागपाचें ते वॉट्सॅपाचेर बील जनरेट करून ताका खंयच्या भागान तेणी ट्रॅव्हलिंग केला हे सगळे ताका म्हायती दिली वयता वॉट्सॅपा वरसून हो आमी पर्याय उबो केल्लो आमच्या पेटिशनान आनी हायकोर्टाक रिक्वेस्ट केल्ली की ती मिटर बॉक्साची पळय बसयता ती ताका पर्याय दिवचो म्हणून फिजिकल डिजिटल मिटर आहा ताका ऑप्शन दिवचे मोबायल एप्लिकेशनान आनी मोबायलाच्या ॲप बेज मिटराचेर त्या प्रमाणे हायकोर्टान जी आमकां ऑर्डर आतां दिल्ली आमच्या पेटिशनान खूब कडेन कन्फ्युजन जाला की आमचे पेटिशन डिसमीस केले ते पूण तरी आसतना हांव सांगपाक सोदतां की हांगासर पेटिशन डिसमीस वगैरे कांयच जावना पेटिशनान आमकां जी पळय ऑर्डर दिल्या थंयसर की हायकोर्टान क्लियर म्हटलां की जे आमी डिजिटल एप्लिकेशन किंवा मोबायल ॲप जे पळय मागल्या ते हायकोर्ट एक्सपर्ट न्हू तितून हे करपाक तेन्ना लेजिस्लेचर जे आहा म्हणजे सरकार जे आहा ह्या सरकाराक तितून सांगलेलें आहा की तेंच्यांनी निर्णय घेवचो आनी आमी जे रिप्रेझेंटेशन केलां 19 तारखेक पळय जे सरकारा मुखार तितून आमी मागला पळय ते आमकां प्रोसिक्यूट कर म्हणून सांगलां म्हणजे सरकारा कडेन फॉलोअप करपाचो आदेश दिल्लो ह्या तितूनच्यान ऑर्डरींच्यान तेन्ना हांव सगळे जे आमचे टॅक्सी भाव जे आसा तांचे कडेन मागता सगळ्यांनी आतां खंय तरी एकवटान येवंक जाय. मडकईचे आमदार सुदीन ढवळीकर यांना शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. हा प्रकार 2008 साली घडला होता. ढवळीकर आणि गोविंद गावडे यांच्यातील राजकीय चुरस सर्वश्रुत आहे. यातूनच सुदीन ढवळीकर वाहतूक मंत्री असताना 11 ऑक्टोबर 2008 रोजी सकाळी त्यांच्या बांदिवडे इथल्या कार्यालयात गोविंद गावडे यांनी दांडगाईनं प्रवेश केल्याचा आरोप होता.
गावडे यांनी ढवळीकरांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा ठपका ठेवत फोंडा पोलिसात तक्रार दाखल झाली होती। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात 11 मे 2009 रोजी फोंड्यातील प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं। 5 मार्च 2010 रोजी गावडे यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते। त्यानंतर न्यायालयानं 15 मे 2015 रोजी गावडे यांची निर्दोष मुक्तता केली। या निवाड्याला सरकारनं खंडपीठात आव्हान दिलं होतं। या प्रकरणी खंडपीठानं सरकारची आव्हान याचिका फेटाळून लावली आणि कनिष्ठ न्यायालयाचा निवाडा कायम ठेवला। न्यायमूर्ती MS जवळकर यांनी गुरुवारी हा निवाडा जारी केला। सेंट जॅसिंतो बेटावर स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकावण्यास नौदलाला स्थानिकांनी विरोध दर्शवलाय। बेट ही आमच्या पूर्वजांची खासगी मालमत्ता आहे आणि नौदलानं त्यावर हक्क गाजवू नये। स्वातंत्र्यदिनी आम्ही ध्वजारोहण करणार। नौदल अधिकाऱ्यांनी त्यावेळी यावं असं आवाहन स्थानिकांनी केलंय। या संदर्भात जुजे फिलिप डिसोजा यांनी सविस्तर माहिती दिली। आम्ही गांवकार पहिले म्हणटा ते हांव सांगूंक वता ते हे या सेंट जॉर्ज आयलँडार सगळे गांवकार आम्ही एकठांय हा। पण आयज रिजन अशें जालें की हिंगा एकठांय जावपाचें रिजन जावन आसा हें की आयज नेवीचे आमचे ऑफिसर थोडे भाव हांगा येवन लोकांक मातशें डिस्टर्ब केले। डिस्टर्ब म्हणजे कितें ते येवन कितें फोंडपाक लागले। तेन्ना गांवकार सगळे एकठांय जावन ते विचारलें जे कितें कोत्ता काय म्हणून हांगा फोंडटाय तुमी कितें हें प्रॉब्लेम कितें तुमचो। तेन्ना गांवकारांक दिसलें आमी फ्लॅग हॉस्टिंग करता ऑन 15 ऑगस्ट। कोणी सांगलें? नेवीच्या मनशांनी 15 ऑगस्ट। आयज हे गांवकार एकठांय जावन ह्या जो 15 ऑगस्ट हो फ्लॅगाक मान दिवन ह्या आयलँडाचेर रिस्पेक्ट दिवन आयज आमी हो फ्लॅग हॉस्टिंग करता। हो इंडियेचो आमचो फ्लॅग हेका आमी 15 ऑगस्ट एवरी इयर ह्या आयलँडाचेर जे उमेद सगळे एकठांय रावन आमी हे 15 ऑगस्ट आमी उमेदीन सेलिब्रेट करता। कोणाकूय एक सेलिब्रेशन फ्लॅग हॉस्टिंग करपाक प्रॉब्लेम कोणाचोय ना, आमकांय ना। पूण हितून एक दाखयता कितें जेन्ना जेन्ना खंयच्याय कोणाचेय हितून वयता ते जबरदस्ती थिंगा एक कितें करून एक बेश्टे लोकांक डिस्टर्ब करप ना। आयज आमी नेवीचे जे भाव हे आयज ऑफिसर हांगा येयले आमी तांकां बरे भाशेन सांगलें हो 15 ऑगस्ट हे आमी सेलिब्रेशन ऑफ फ्लॅग हॉस्टिंग आमी करता, गांवचे भाव करता। सो जोरी तर तांकां जाय ह्या फ्लॅगाक इंडियेच्या फ्लॅगाक आमच्या रेस्पेक्ट दिवन ऑन 15 ऑगस्ट हे सेलिब्रेशन करपा जाय जाल्यार दे कॅन वेलकम, दे कॅन बी विथ अस। आमचे बराबर रावन हे फ्लॅग हॉस्टिंगान पार्ट घेवपा जाता। आमी ह्या 15 ऑगस्ट जो फ्लॅग हॉस्टिंग करपाक आमी कोणाकूच आमचे बराबर हिंगा येवपाक आमी बंद करना। वयल्यान आमकां गर्व, आमकां उमेद दिसता जरी तर भायले मनीस देखून येयले आनी हो 15 ऑगस्ट ह्या फ्लॅग हॉस्टिंगात तर तेणे पार्ट घेयलो जाल्यार आमी खुशाल। पूण एक भिरांत दिसता जेन्ना भायले जर कोणूय दुसरे कोणूय मनीस येयले आनी हे माणकुले वायलेन आमचे जरी तर दुसऱ्याच्या हातीन गेले हे आमकां भिरांत दिसता। नागपंचमीच्या सणा दिवशीच केरी सत्तरीतल्या एका घराच्या परिसरात नागराजानं दर्शन दिलं। या संदर्भात त्या व्यक्तीनं सर्पमित्र विठ्ठल शेळके यांना माहिती दिली। त्यानंतर काय घडलं ऐका विठ्ठल शेळके यांच्याचकडून। मित्र, माझ्यासाठी माझ्यासारख्या एका सर्पमित्रासाठी खरी नागपंचमी तीच असते जेव्हा एखादा माणूस मला फोन करून बोलवतो आणि सांगतो की आमच्या घरी साप आलेला आहे, त्याला पकडून घेऊन जा म्हणून। आणि आज तशीच गोष्ट घडली। पांचवाडा केरी सत्तरी येथील अब्दुल रहमान शेख यांच्या घरी साप आला आणि त्यांनी मला फोन करून बोलवलं की आमच्या घरी साप आलाय म्हणून। मी त्या ठिकाणी त्वरित माझे छोटे 2 मित्र कार्तिक आणि पार्थ यांना घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो आणि बघितलं तर तो साप म्हणजे नाग होता, ज्याला इंग्रजीमध्ये आपण स्पेक्टेकल कोब्रा म्हणतो। तर तो कोंबड्यांच्या घोड्यामध्ये आलेला होता। मी क्षणाचा विलंब न करता या सापाला पकडलं आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडलेले आहे। तर या नागपंचमीच्या दिनानिमित्त मला तमाम माझ्या गोवेकर मित्रमैत्रिणींना एवढंच सांगायचं आहे की कुठलाही साप तुमच्या घरात आलेला असेल, तो विषारी असेल किंवा बिनविषारी साप असेल,
तर त्याला काठी घेऊन मारण्यापेक्षा तुमच्या परिसरात वावरणारे जे सर्पमित्र आहेत या सर्पमित्रांना फोन करा. ते त्वरित तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला भयमुक्त करतील. सापांची पूजा ही फक्त 4 भिंतीच्या आत करण्यापलीकडे जे जिवंत साप आहेत आमच्या परिसरामध्ये आहेत त्यांना नवजीवदान देण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नरत राहूया आणि या सापांना एक नवजीवन बहाल करूया. राज्यभरात नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोविडचं सावट असतानाही लोकांनी नागांच्या मूर्ती आणि प्रतिमांचं थाटात पूजन केलं. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि शेताच्या पिकाची नासाडी करणारी जे जीवजंतू आहेत, उंदीर आहेत, या सर्वांपासून शेतकऱ्याला त्या ठिकाणी रक्षण करणारा जर कोण असेल तर तो म्हणजे साप. आणि त्यामुळं तो क्षेत्रपाल असं त्याला वाटत असतं शेतकऱ्याला. या दिवसात पावसाळ्यामुळे त्याच्या बिळामध्ये सापाच्या पाणी भरतं, तो बेघर होतो आणि मग आसरा शोधायला लागतो. जेव्हा तो शेतकऱ्याच्या घराजवळ येतो त्यावेळेला अतिथी देवो भव असं म्हणून देवासमान त्याला बोलावून त्याचं पूजन केलं जातं. असा आजचा दिवस आहे. सापाला मारणं हा अपराध आहे आणि म्हणून जे सर्पमित्र आहेत ते सर्पमित्र कळवल्यानंतर ताबडतोब येतात, सापाला पकडतात आणि त्याला त्या ठिकाणी कानामध्ये नेऊन सोडतात आणि जीवदान देतात. असा आपला सर्प हा आपला शत्रू नसून तो मित्र आहे याची जाणीव ठेवायची आहे. तो मित्रच नव्हे तर शेतकऱ्यांचा तो त्या ठिकाणी देवही आहे. अशा ह्या देवाची नागाची आजची ही पूजा आहे. त्याचा हा दिवस आहे. त्याला आम्ही नागपंचमी म्हणून ओळखतो. एक स्वरूप जो असा तो जवळजवळ वर्षभरान 800 जे उंदीर असा हे 800 उंदीर फस्त करपाचे काम करता आणि एकंदर शेतीचे बागायतीचे राखण करता. एक स्वरूप असा म्हणजे एक दिवड स्वरूप किंवा नाग स्वरूप असा हे त्या परिसराचे जैविक संतुलन जे असा हे सांबाळपाच्या नदरेंतल्यान महत्वाची गजाल असा आणि ताका लागून आमी स्वरूपाची राखण करप महत्वाचें असा. आमच्या कडेन विशेषता जे स्वरूप मेळटा तितून नाग जो आसा जाका आमी कोबरा म्हणटा, स्पेक्टेकल कोबरा, त्या शिवाय आमच्या कडेन फुरशे मेळटा किंवा आमच्या कडेन काणीर मेळटा. हे जे स्वरूप आसा जांकां बिग 4 अशें म्हणटात, हे बिग 4 जे आसात हे खरें म्हळ्यार तेंचो दंश आसा हो मनशाक प्राणघातक जाता आणि जास्तीत जास्त गोंया भितर जे दंश जाता तितून हेच स्वरूप आमकां म्हणजे फुरशे, घोणस, नाग आणि मण्यार जाका म्हणजे काणेर म्हणटा हे 4 स्वरूप आसा आणि 4 स्वरूपांच्या दंशाचेर जर ते चावले जाल्यार 3 तासां भितर जर आमी गोवा मेडिकल कॉलेजान पावले जाल्यार निश्चितपणान आमकां थंय एंटीवेनमाचो डोस आसा तो मेळटा आणि एंटीवेनम जर दिले जाल्यार तो मनीस आसा तो वाचपाक शकता. आमच्या वाठारांत जर स्वरूप उरले जाल्यार आमच्या पर्यावरणाची राखण जातली. कारण हे सैम जे आसा हे पर्यावरण आसा ह्या पर्यावरणाचे चक्र जर आमी व्यवस्थितपणान चलोवपाक दिले जाल्यार निश्चितपणान आमकां त्याचे फायदे जातले. स्वरूपाची राखण करप म्हणजे आमच्या मनीस जातीची राखण करप आणि ताका लागून आमच्या पुर्वजांनी श्रावण म्हयन्यात विशेषतः 5व्या दिसा ही नागपंचमीची परंपरा पाळिल्ली पळोवपाक मेळटा. आंबेली वेळी इथल्या पंचायत कार्यालयात चोरी झाली. कुंकळी पोलिसांनी एका युवकाला अटक करून चोरीचा माल हस्तगत केला. सुकतळे मोले इथं कार आणि स्कूटरमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय.
वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आज इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.